देशमुख हत्या प्रकरणाला आज 15 दिवस उलटत आहेत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3 आरोपी मात्र अद्याप फरारच आहेत। पोलीस अधीक्षक नवनीत कावत जे आहेत त्याचा तपास करतायत। काल नुकतंच नवनीत कावत यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे। त्यानंतर मात्र लवकरच आरोपी अटक करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। इथं जर बघितलं तर गेल्या 15 दिवसात राज्यातले अनेक नेते जे आहेत या ठिकाणी येऊन सांत्वनपर भेटी दिलेल्या आहेत। आज देखील मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत हे दोघे पण या ठिकाणी येणार आहेत आणि पीडित कुटुंब जे आहे त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत। आता पीडित कुटुंबाची जी मागणी आहे केवळ आरोपीला अटक करा आणि जशी संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्याच पद्धतीनं आरोपीला देखील कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी जी मागणी आहे ती सध्या जोर धरताना पाहायला मिळते। हा जो परिसर आहे जर बघितलं तर संतोष यांचं हे गाव आहे आणि याच परिसरामध्ये अशा पद्धतीने जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आमच्या राजाला न्याय पाहिजे अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत मस्साजोग ग्रामस्थांनी या ठिकाणी लावलेले आहेत। एकंदरीत थोड्याच वेळात उदय सामंत आणि संजय शिरसाट हे 2 मंत्री या ठिकाणी येतील आणि या कुटुंबाशी भेट घेऊन प्रशासनाला काय आदेश देतील हे पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।